नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला झटपट बनणारे साखरपानाची वडी म्हणजेच रव्याची वडी करून दाखवणार आहे। तर करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण खायला तेवढेच टेस्टी अशा लागतात व छान अशा लागतात। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। तूप चांगलं वितळले की त्यामध्ये 3 वाट्या इथे मी रवा घेतलेला आहे, म्हणजेच अर्धा किलो प्रमाणामध्ये तो रवा होतो। तर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। जेवढा आपण रवा छान मंद गॅसवरती फुलेपर्यंत भाजल तेवढी आपली वडी खुसखुशीत व खायला टेस्टी अशी लागते। जर फास्ट गॅसवरती तुम्ही पटपट भाजलं तर तो रवा कचकच लागतो, त्यामुळे अगदी मंद गॅसवरती भाजायचा। त्यानंतर पाक करण्यासाठी ठेवायचा। इथे 2 वाटी मी साखर घेतलेली आहे। पाक करण्यासाठी इथे साखर बुडेल एवढंच पाणी ओतायचं, खूप जास्तही पाणी ओतायचं नाही। त्यानंतर मिक्स करून साखर वितळून घ्यायची। उकळी आली की त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे त्यातील जी काही घाण असेल तर ती आपला पाक क्लीन होतो। खूप जास्त डार्क रंग येत नाही व त्यामुळे आपल्या वड्याही पांढऱ्या शुभ्र अशा होतात। तर नक्की ही ट्रिक लिंबाची वापरून पहा। त्यानंतर अशा प्रकारे थोडीशी तार व्हायला लागले की गॅस बंद करून आपण जे भाजून घेतलेला रवा आहे तर त्यामध्ये ओतून घ्यायचा। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण जर खूपच पातळ वाटत असेल तर पुन्हा गॅसवरती चढवून अगदी थोडंसं 10 ते 15 मिनटं हलवत राहायचं। त्यानंतर थोडंसं घट्टपणा जाणवला की लगेच ताटामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं। तर ताटाला मी ते तूप लावून घेतलेलं आहे व हे सर्व मिश्रण यामध्ये अशा प्रकारे टॅप करून पसरून घेत आहे। तर व्यवस्थित असं सगळीकडं पसरून घेणार आहे। त्यानंतर यावरती मी ओलं खोबरं आहे तर खोबऱ्याचा किस मी बारीक करून टाकलेला आहे व अशा प्रकारे वड्यांची मार्किंग करून ठेवायची, म्हणजे थंड झाल्यानंतर वड्या निघायला पटकन अशा निघतात। जर नंतरनी तुम्ही पाडल्या तर वड्या तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारे फक्त थोडंसं मार्किंग करायचं। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्यात। तयार झाली आपली रव्याची साखरपान वडी म्हणजेच रव्याची वडी। तर नक्की करून पाहावं। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धनश्री रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।